श्री चैतन्य उपासना मंडळ नांदेडच्या या 2026 सालामधल्या 23व्या नामस्मरण चातुर्मासामध्ये आज नामस्मरण दिन क्रमांक 9 दिनांक 3 ऑगस्ट 2026 या उपक्रमांतर्गत सद्ग्रंथ वाचन या सदरामध्ये श्रीमद भागवतातल्या एकादश स्कंदावर शांतीब्रह्म श्रीनाथ महाराजांनी निरूपित केलेलं जे एकनाथी भागवत आहे, त्या एकनाथी भागवतातल्या 10व्या अध्यायामधल्या 55व्या ओवीनंतरचा भाग आज आपण सद्गुरुनाथांच्या निनाथ महाराजांच्या कृपेने पाहणार आहोत. यासाठी उपस्थित सर्व माता बंधू भगिनींच्या चरणी एकदा विनम्र अभिवादन करतो आणि नित्याच्या आपल्या निरूपण सेवेला सजन सुरुवात करतो. कालचा आपला विषय चित्तशुद्धी हा सुरू होता आणि या चित्तशुद्धीमध्ये निष्काम कर्म करणं, ईश्वरार्पण कर्म हा विषय आपला सुरू होता. नाथ महाराज असं सांगतात की निष्काम कर्मयोगाने, थोडक्यामध्ये निष्काम कर्म केल्यानंतर म्हणजे काय तर आपलं कर्तव्य प्रापंचिक दृष्ट्या जे काही आहे ते आपण केल्यानंतर, किंवा जे लोक अशा प्रकारचं निष्काम कर्मयोग करतात, त्याचा अभ्यास मनापासून करतात, ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करतात, त्यांचं अंतःकरण शुद्ध होतं आणि ते अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर नाथ महाराज म्हणतात की दृश्य विश्वाबद्दलचं प्रेम तुमचं कमी व्हायला सुरुवात होते आणि दृश्य विश्वाबद्दलच ती व्यक्ती उदासीन व्हायला लागते. उदासीन व्हायला लागते की लगेच तुमच्या माझ्या सारख्या सामान्याच्या मनात प्रश्न निर्माण होतो की मग काय संसार सोडतो का, मग त्याला इंटरेस्टच राहत नाही का संसारामध्ये. बऱ्याच वेळेला अरे बापरे, ते तुमचे यजमान श्रीराम जयराम म्हणाले का, मग आता संसार सोडतेच म्हणले की तुमच्या प्रपंचात काही रसच राहणार नाही, असं सांगणारे अनेक लोक तुम्हाला आम्हाला संसारामध्ये मिळत असतात. दृश्यावरचं प्रेम कमी होणं, त्याच्याबद्दल उदासीनता येणं, याचा अर्थ ती व्यक्ती त्या साधनेने अत्यंत विवेकाने वागायला लागते. अत्यंत विवेकाने वागायला लागते म्हणजे काय तर त्या गोष्टीचं मूल्य आपल्याला समजून जातं. एखाद्या गोष्टीचं मूल्य समजल्यानंतर त्याला आपल्या जीवनात किती स्थान द्यायचं हे आपल्याला कळायला लागतं. त्याच्याबद्दल किती आसक्त राहायचं हेही समजायला लागतं. नाही, आपल्याला लक्षात येतं की सेलमधून आणलेली साडी आहे, साडीचंच काय उदाहरण, कपडे आपले 1 गेट बाय 2 बाय काहीतरी आहे ना, 1 घेतला की 2 मिळतात. लक्षात येतं आपल्याला की हा 1200 रुपयात आपल्याला 3 शर्ट देतो, म्हणजे मूळ किंमत त्याची 250 रुपयेच एक अशी शर्टची. पण उगीच आपल्याला ते सांगतात आणि त्याच्यानंतर ती निघणारी शर्टची क्वालिटी म्हणा काय असते हे आपण जाणून असतो आणि जाणून असल्यामुळे त्याचं दुःख आपल्याला होत नाही. हरकत नाही, जाऊ द्या 3 वापरूया, 3 वेगवेगळ्या रंगाचे होऊन जातात, 6 महिने वापरून ठेवून देऊ, फेकून देऊ, 6 महिने वापरायचे, पुन्हा सारखे तेच कलर किती दिवस. ही जी मनाची समजूत प्रपंचामध्ये आपली असते, समजून उमजून जे आपण वागतो त्याच्यामुळे दुःख होत नाही. मग त्या शर्ट्स विषयी, त्या लेण्याविषयीचं जे आपलं कर्म असतं ते आपण समजून उमजून केल्यामुळे तशी उदासीनता नाथ महाराज म्हणाले विवेकाने येत असते की नाही, याचं मूल्य एकदा लक्षात येतं की 22 वर्षाची 23 वर्षाची मुलगी झाली, तिचं लग्न करून ती तिच्या घरीच जाणार असते किंवा मुलीच्या मनावरही बिंबवलेलं असतं आणि मुलीलाही माहित असतं की या घरात आपलं स्थान 22 वर्षाचंच आहे. व्हॉट एव्हर काय असेल 22 वर्ष, आता ते खूप पुढे गेले, 32 पर्यंत गेले. त्या 32 मधले 12-15 वर्ष तर 10वी 11वी झाली की झालं, ते आधीच पळून जायला तयार आहेत आपल्यापासून. मायबापाजवळ राहायलाच त्यांनी जातेच म्हणजे पुढे इंजिनिअरिंगला कुठं बाहेर जाते, मेडिकलला कुठं बाहेर जाते, विषय तो नाही. हे जसं आपण समजून राहतो, म्हणून मुलीला मांडवातून निरोप देत असताना सुद्धा आपले अश्रू किती असतात, त्याचे मूल्य काय असतं, त्याच्यातली आसक्ती किती असते, हे सगळं ही जगरहाटी आहे की नाही. मुलगी हे परक्याचं धन आहे हे जसं आपण समजून राहतो त्याच्याविषयी फार उदासीन आपण नसतो. असं सगळ्याच बाबतीत होऊन हळूहळू शास्त्राला जे आपल्याला शिकवायचं आहे की ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, हे आपल्याला समजून घेणं फार, हे सगळं खरंच तात्पुरतं आहे, हे खरं नाहीच आहे.
हेच याला दृश्याची उदासीनता. ही उदासीनता आल्याने मनुष्याच्या जीवनात खरोखर आनंदच होतो, त्याचा प्रपंच बिघडत नाही. ही गोष्ट सांगणं अत्यंत गरजेची आहे. नाही तर नाथ भागवत ऐकायला गेले आणि किंवा नाथ भागवताचा अभ्यास सुरू केला तेवढा बापरे दृश्याचं विश्व कमी होणार, प्रेम कमी होणार, म्हणजे मग काय होणार, असं काहीच नाही. नाथ महाराज म्हणाले ईश्वरार्पण बुद्धीने, निष्काम बुद्धीने कर्म केल्यानंतर तो व्यक्ती, तो साधक हळूहळू दृश्याच्या उदासीनतेकडे जातो. आणि पुढे काय होतं म्हणाले, अगदी इतकं सुंदर सांगितलं ना त्यांनी की प्रत्येक स्टेप नाथ महाराज सांगतात. म्हणाले जर निष्काम कर्म झालं नाही, निष्काम कर्म जर करता आलं नाही, निष्काम कर्म घडत गेलं नाही, ईश्वरार पण बुद्धीने जर कर्म होत नसेल, अशा साधकांनी कितीही प्रयत्न केले तर नाथ महाराज असं सांगतात त्याला आत्मसुख मिळत नाही. पुन्हा नम्रपणे सांगतो, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, आत्मसुख या सगळ्यांचाच अर्थ असा आहे की शाश्वत समाधान, की जे वस्तूवर अवलंबून नाही, जे पदार्थावर अवलंबून नाही, जे परिस्थितीवर अवलंबून नाही, असं आत्मसुख आपल्याला मिळवण्यासाठी मानवी जन्म मिळालेला आहे. आत्मसुख प्राप्त करून घेणं हेच आपल्या जन्माचं खरं कर्तव्य आहे आणि साईड बिझनेस म्हणून प्रपंच दिलेला आहे. पण त्या प्रपंचाला पण इतकं संतांचं सांगणं बरं आहे सगळं, माझ्या मनाचं मी काही तुम्हाला सांगत नाही. तर संतांचं हे सांगणं आहे की प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळा आहे. दुसरं संत म्हणजे महाराज असं सांगतात की त्या प्रपंच हा जर वर्कशॉप असं म्हटलं तर त्या प्रपंचात जितक्या गोष्टी बिघडलेल्या असतील तितकी तुमची पारमार्थिक प्रगतीला वाव आहे. आणि याचं उत्तम उदाहरण जर काय असेल तर सगळ्या संतांची चरित्र आपण पहा. इतके आघात प्रापंचिक दृष्ट्या, इतकी आर्थिक परिस्थिती, मानसिक, शारीरिक, संतांच्या जीवनामध्ये तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्राकडे जेव्हा आपण पाहतो, ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्राकडे जेव्हा पाहतो, चोखोबांच्या चरित्राकडे पाहतो, सावता माळ्याच्या चरित्राकडे जेव्हा पाहतो, तेव्हा त्यांचं जीवन काल परवा माझ्या वाचनात आलं की साधारण 15व्या-16व्या शतकाच्या दरम्यानच या महाराष्ट्रामध्ये संत लतीफ शाह नावाचा एक मुसलमान वारकरी संत होते. सुफी समाजात, सुफी परंपरेतले ते होते. अल्लाह त्यांची देवता होती. पण त्या भगवंताच्या चिंतनात मध्ये असताना, मुस्लिम धर्माची प्रार्थना करत असताना, मुस्लिम धर्माचं आचरण करत असताना या संत लतीफ शाहला एक दिवस जाता जाता पंढरीची वारी दिसली. लहान होते तेव्हा याने, आणि ते असे लहान असताना पाहत रे की इतके वारकरी त्यांच्या चेहऱ्यावर विठ्ठल विठ्ठल म्हणत हे वारीला चालले. त्यांच्या अंगावरचे कपडे अतिशय साधे, काही तर फाटकेले होते, डोक्यावर टोपरं व्यवस्थित नाहीये, असे वारकरी. पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जेव्हा त्या लतीफ नावाच्या छोट्या मुलांनी पाहिला आणि ते विठ्ठल विठ्ठल म्हणताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला, हा स्वतः विठ्ठल विठ्ठल केव्हा म्हणायला लागला याला कळलं नाही. आणि विठ्ठल 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 म्हणता म्हणता तो केव्हा सहजतेने वारीत सहभागी झाला आणि पूर्णपणे हा लतीफ नावाचा सुफी पंथातली उपासना करणारा मुस्लिम समाजाचा माणूस आयुष्यभर विठ्ठल तत्वज्ञानाचा, विठ्ठल नामाचा अभ्यास करता करता वारकरी बनला. त्याचं त्याला कळलं. मुस्लिम लोक त्याला त्याच्या पंथात म्हणाले, तू काय मुस्लिमांना विठ्ठल विठ्ठल करतो? तो म्हणाला, अल्लाह आणि विठ्ठल एकच आहे असं मला अल्लाहनीच सांगितलं. बळजबरीने त्याच्या सगळ्या नातेवाईकांनी त्याला म्हटलं, नाही तू त्या मक्केला गेलाच पाहिजे म्हणे. तर असं कसं मुस्लिम तू यायला पाहिजे? तो म्हणला, माझं विठ्ठलाशिवाय कुठे मन रमत नाही. काहीतरी बळजबरी म्हणा, इच्छेने म्हणा, मक्केला जायला निघाला. जहाज मक्केला जायला निघाला. मक्केच्या काबामध्ये गेल्यावर तिथे त्यांनी जेव्हा डोकं टिकवलं तिथे त्याला साक्षात पांडुरंगाचं दर्शन तिथे झालं. अरे मी इथेच आहे म्हणाले, मी तुझ्या बरोबरच आहे. हे संतांची चरित्र असतात. अत्यंत गरीब परिस्थिती, पण भगवंताच्या नामाची
इतकी आवड ते म्हणून म्हटलं धर्म पंथ जात भेद तिथे संतांना काहीच नसतं. निष्काम बुद्धीने सज्जन हे आपल्याला शिकायचं. मुळात हा तत्वज्ञानाचा अभ्यास तसा खरं सांगू का, हा ग्रंथ तसा इतका सोपा नाही. नुसत्या ओव्यान त्याच्यावरचे स्पष्ट वाक्याचे अर्थ जर मी तुम्हाला सांगितले ना, मला झोप येते वास्तवात खरं सांग. ते 2 तासाच्या अभ्यासात 45 मिनिटं तर मी झोपलेलाच असतो. कारण हे सगळं ब्रह्मज्ञान आहे. हे भगवंतांनी उद्धवाला सांगितलेला हा ग्रंथ आहे. आणि तो ग्रंथ नाथांनी आपल्यासाठी संस्कृतातला मराठीत आणला. आणि मराठीत आणून इतका अजून सोपा करायचा प्रयत्न केला तरी नाथांची 16व्या शतकातली भाषा आहे. 16व्या शतकातली भाषा, ती उदाहरणं, ते तत्वज्ञान, आणि आज आपण आहोत 21व्या शतकात. तेव्हा त्याचा अन्वयार्थ तुमच्या माझ्या दैनंदिन जीवनाशी लावून आपल्याला हे शिकायचं आहे. पण खरं सांगू का, सद्गुरुनाथांच्या आणि नाथांच्या कृपेने हे खूप सुंदर आहे. बरं, आपल्याला आचरणाला सोपं आहे. आपल्याला हे शिकायचंय. म्हणजे याच्यामध्ये कोणी मोठं नाही, कोणी थोर नाही. आपल्याला हे शिकायचं की जे संतांना, नवे संतांच्या मनात सुद्धा हेच आहे की माझ्यासारखा आनंद तुम्हाला मिळाला. पुढे म्हणाले, जे निष्काम बुद्धीने कर्म करत नाही, म्हणजे जे काही कर्म करायचं ते त्याच्या कानावर घालून, त्याला सांगून, त्याला समर्पित करून. भगवंता तू जन्म दिला, तू संसार दिला, तू लेकरं बाळ दिले, तू पैसा दिला, तू प्रतिष्ठा दिली, पण याची कायम कृतज्ञता माझ्या मनामध्ये राहणं. आणि नुसती मनामध्ये राहून कामा नाही का. माझं आईवर खूप प्रेम आहे, आई आजारी पडले तर पाहायला त्यांनी आई आय लव्ह यू, मम्मी आय लव्ह यू नुसतं म्हणून उपयोग नाही. ती आजारी पडली तर तिची सगळी सेवा जर कृतीतनं ते प्रेम व्यक्त नाही झालं तर ते उपयोगाचं नाही. तसं भगवंतावरचं अनुसंधान म्हणजे त्याचं अखंड स्मरण हे नित्य आपल्या जीवनात आपल्याला आचरणायचं. आणि निष्काम कर्म योग हा त्यांनीच सांगतो. आणि तो नाही झाला तर नाथ महाराज काय म्हणाले, ज्याला निष्काम बुद्धीने कर्म करता येत नाही ना, त्याला आत्मसुख मिळणं कठीण, मिळतच नाही म्हणाले. आत्मसुख, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, सोपा शब्द, अखंड समाधानात, अखंड आनंदात राहणं त्याला शक्यच नाही. कारण कर्माची बाजूच आपली आहे की त्याच्यातून मला मिळावं, त्याच्यातून माझ्या पोराला मी मोठं शिकवलं, त्याने मला विचारलंच पाहिजे. ऑफिसमधून आल्यावर त्यांनी मला नमस्कार केलाच पाहिजे, नाही पगार आल्यावर त्यांनी मला सांगितलंच पाहिजे. ही जी माणसाची वासना आहे म्हणण्यापेक्षा हे जे त्याला वाटतं की हे फळ मला मिळावं, फळाची आशा जी आहे की त्यांनी मला विचारावं, आणि तो विचारत नाही. आणि मग अखंड दुःख आपल्या पदरामध्ये पडतं. हे प्रापंचिक सुखच जर आपल्याला मिळालं नाही तर आत्मसुखाचा विचार तर सज्जनो. म्हणून नाथ महाराज अगदी आपल्याला नम्रतेने सांगतात की निष्काम कर्मयोग करायला शिका, निष्काम भावनेने कर्म करायला शिका, म्हणजे आत्मसुखाच्या मागे नवे आत्मसुख धावत तुमच्याकडे येईल. सज्जनो, पुढे नाते म्हणाले की हे सगळं होत असताना आपला प्रापंचाचा विचार जर आपण केला तर आपली सगळी कर्म अशी आहे की कायम मला सगळं सुख मिळावं, मी कायम ऐश्वर्यात असावं, याच्यासाठीच आपले सगळे प्रयत्न. जन्म झाल्यापासून या देहाला, मी स्वतः देह म्हणजे मी समजतो, आणि या देहाला सगळी सुख मिळावी म्हणून आपली सगळी धडपड चाललेली. म्हणून पुन्हा पुन्हा नम्रतेने संतांचं वाक्य आहे की अगदी रोज सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत एक विचार कायम मनामध्ये ठेवा की माझ्या आयुष्याचं ध्येय काय, मला काय मिळवायचं. पैसा प्रपंचाचा आहे महाराज म्हणाले, बिलकुल. महाराज सकल संत हे सांगतात की प्रपंच उत्तम करा, प्रामाणिकपणे करा. 24 तास तुम्ही प्रपंचाला देतात, पण पुन्हा पुन्हा तेच सांगतात की जर त्याला तितके दिले तर ज्याच्यासाठी जन्म झाला, ज्यांनी मनुष्य देह दिला, त्याच्यासाठी आपण काय करतोय, त्या भगवंतासाठी काय करतोय. खरं म्हणजे भगवंतासाठी काहीच करायची गरज नाही, त्या भगवंताच्या नावावर आपण आपलाच उद्धार करून घ्यायचा आहे, हे नाथ महाराज इथे सांगतात. आणि पुढे म्हणाले की फक्त ऐश्वर मिळावं म्हणून आपले प्रयत्न आहे, भगवंत मिळावं म्हणून 100 पैकी 98 लोक प्रयत्न करत नाहीत. कोणालाच भगवंत नको, नाही का, भगवंत कोणालाच नको. महाराज याच्या पुढे ते म्हणाले की आपल्याला पुष्कळ आयुष्य मिळावं, गाद्या गिरत्यावर लोळावं, गाड्या 2-4 असाव्या, लोकांनी बाहेर पडलं की आपल्या पायाला हात लावावा, नमस्कार करावा, तुमच्याशिवाय कोणीच नाही बाबा, तुम्हीच आमचं भलं केलं, असं सारखं आपल्या भोवती गुंजन करत राहावं, अशी आपली अपेक्षा. लोकेशना वित्तेशना इतकी आपली आहे. आणि याच्यामध्येच
अशा संकल्पांनीच आपण सकाम उपासना, सकाम कर्म आयुष्यभर करत राहतो. आणि या सकाम कर्माने काय होते की वासना बळत राहते. तीच वासना असते, तीच आयुष्यामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये तेच आहे, हे मिळवायचंय, ते मिळवायचंय, ते मिळवायचं, हेच चिंतन आहे. ज्या जागी श्री महाराज म्हणाले की तुमच्याकडे अखंड चिंतन भगवंताच्या नामाचं असा, ती जागा आपल्याकडे आपल्या कामनांनी, आपल्या इच्छेनी, आपल्या वासनेनी घेतलेली. आणि सगळी कर्म फळाची आशा धरून आपण करतो. त्याच्यामुळे नाथ महाराजांचा जो पहिला शब्द आहे की स्वधर्माचरण आपण करत नाही. स्वधर्म म्हणजे काय? स्वधर्म म्हणजे मी मनुष्य म्हणून जन्माला आलो, हाच खरा अर्थ आहे त्याचा. मी मनुष्य म्हणून जन्माला आलो तर माझं कर्तव्य काय आहे ते त्याच्या प्रती करणं. आणि ते कर्म करत असताना इदं न मम, हे माझं नाही परमात्मा, तू माझ्याकडनं करून घेतलं, ही भावना ठेवून ते कर्म करा. पण अंतर्यामी म्हणजे हाती असावे प्रपंचाचे काम, मुखी असावे भगवंताचे नाम. अखंड भगवंताचं नाम आज चालू द्या, आज चालू द्या. आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम असतं ते अंतःकरणात किती असतं हे ज्याचं त्याला माहित असतं. गोपींचं भगवान गोपालकृष्णांवरचं प्रेम तमाशावाल्यांनी फार विचित्र केलं, तो भाग सोडून द्या, पण ते तितकं कामना नाही. अहो, भगवंताला जर सगळं प्राप्त आहे तर तो असा कसा वागेल? हा विचार कलियुगातल्याच माणसाच्या मनात येऊ शकतो भगवंताविषयी सुद्धा, कारण युगच भयानक आहे. भगवंताकडे, संतांकडे, संतांच्या आयुष्याकडे, संतांच्या वागण्याकडे, संतांच्या चालण्या बोलण्याकडे सुद्धा तुमच्या माझ्यासारखा प्रापंचिक माणूस प्रापंचिक नजरेनेच पाहतो. कारण अखंड चिंतन आपलं त्या विषयाचं आहे. म्हणून आपण संतांच्या जीवनचरित्राकडे सुद्धा विषयानेच पाहतो. भगवंताकडे सुद्धा लोकांनी विषयानेच पाहिलं. विषयाचं चिंतन भगवान गोपालकृष्णाविषयी करून भगवानचं आणि गोपिकांचं जे प्रेम आहे ते लोकनाट्यवाल्यांनी भयानक करून ठेवलं. नाथांच्या काळात नाथांनी जी भारुडं, निळोबाऱ्यांनी ज्या गवळणी, जनाबाईंनी ज्या गवळणी लिहिल्या, त्या गवळणी लिहिण्यामागे तत्कालीन समाज परिस्थिती की समाजाला हे कळतच नव्हतं, समाज त्याच्याच नादी लागला होता. मग तशा प्रकारचं वाङ्मय रचून त्यातला नवरा कोण, त्यातली बायको कोण, अहंकार नवरा आहे, बायको माया आहे, वासना आहे, अशा प्रकारची बिरुद लावून शेवटच्या कडव्यामध्ये त्यांनी सांगितलं. प्रत्येकात निळोबा, जनाबाईंनी सुद्धा लिहिलं, निळोबाऱ्यांनी लिहिलं. समाजाला कळावी, समाजाने निदान हे ऐकून तरी इकडे येऊन भगवंताच्या नामाविषयी काही चिंतन करावं, म्हणून तशा प्रकारची साहित्य निर्मिती, काव्य निर्मिती संतांना करावी लागली. हेतू भगवंताचा, फळाची अपेक्षा ठेवून जे कर्म केलं जातं त्याने स्वधर्माचरण होत नाही. मी ज्या कर्मासाठी, स्वधर्म म्हणजे ज्याच्या त्याच्याप्रती माझं कर्तव्य करणं. आणि काल आपण कर्तव्याची व्याख्या पाहिली. कर्तव्य म्हणजे प्रपंचामध्ये वागत असताना मुलांच्या विषयी, पत्नीविषयी ज्याची जिथे आपण ड्युटी करतो ते कर्म केल्यानंतर आपल्याला दिलेलं काम ऑफिसमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे करणं. आणि ते केल्यानंतर त्यांनी आपल्याला कोणता पुरस्कार द्यावा, आपल्या साहेबांनी आपल्याला म्हणून क्या काम किया तुमने, ही पण अपेक्षा न ठेवणं. किंवा आपण आयुष्यभर प्रामाणिकपणे काम केल्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्या कधी उपयोगाला पडावं असं सुद्धा मनात न ठेवता जे कर्म केलं जातं, जे कर्तव्य, त्याला कर्तव्य असं म्हणतात. म्हणून स्वधर्माचरणाच्या बाबतीत मी ज्याच्यासाठी जन्माला झालो आणि मला काय प्राप्त करायचं हे ध्येय ठेवून जे काही आपण कर्तव्य करू ते स्वधर्माचरण आसक्तीच्या कर्मानी होत नाही. काहीतरी फळाची अपेक्षा हरकत नाही. तुम्ही लगेच म्हणाल की मग आता काय प्रपंचात काही मिळवायचंच नाही, कारण मिळवायचं असेल तर भगवंता किंवा सद्गुरू शिवाय कोणाला मागावं? महाराज म्हणाले तुम्ही मागितलं तर मी देणार नाही असं नाही. काय सुंदर हे सगळं तत्वज्ञान महाराज अगदी सोप्या शब्दात सांग. महाराज म्हणाले माझ्या शिष्यांना, माझ्या भक्तांना असं म्हणत असताना जो माझा अनुग्रहित आहे तोच माझा असं नाही म्हणले. जो जो नाम घेतो तो माझा आहे. पहिल्यांदा महाराजांची माझीची अपेक्षा व्याख्या तुम्हाला सांगतो. महाराज म्हणाले जो नाम घेतो तो माझा आहे. मग पुढे म्हणाले की माझ्या माणसाला त्यांनी मागितलेलं मी देणार नाही असं नाही. पण मुलांनी हट्ट केला की आई मला आपूची गोळी देत, आई देईल का? मुलांनी हट्ट केला मला विहिरीत उडी मारू देत, आई गोळी मारू देईल का? नाही. आणि तो मारायच लागला तर आई काय करेल? दोन पाठीत दणके घालेल की नाही?
ती पाठी दणके घालणं म्हणजे आयुष्यात येणारी संकट असतात. महाराज, मी तुम्हाला विषय देणार नाही असं नाही, तुम्ही मला विषय मागितल्यावर मी विषय देईल, पण तो किती देईल म्हणाले. तर औषध घेण्यासाठी, काढा घेण्यासाठी गुळ किती टाकतात की ज्यांनी तुझ्या प्रकृतीला त्रास होणार. संतांचं हे सांगणं आहे की तुम्हाला या स्वधर्माचं आचरण करण्याकरता जेवढं जेवढं योग्य आहे तेवढं मी तुम्हाला नक्की देईन. पुन्हा याच्या पुढे जाऊन महाराज असं म्हणाले की या जन्मामध्ये तुमचा उद्धार होण्यासाठी ज्या गोष्टी तुम्हाला द्यायला पाहिजे त्या मी निश्चित देईन. तुमची खूप वासना ही वस्तू मला मिळावी, मी वस्तू तुम्हाला ती देणार नाही, कारण ती देण्याने तुमचं अकल्याण आहे. म्हणून प्रार्थना आपण करून पाहावी. त्याच्या पुढे जाऊन जे भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात तेच संत महाराज सांगतात. आणि ते काय, तर ते म्हणाले तू प्रामाणिकपणे कर्म करत राहा, फळाची आशा ठेवू नको. त्याच्यासाठी महाराज म्हणाले जे घडेल प्रयत्न करा, जे घडेल ते माझ्या इच्छेने म्हणजे सद्गुरूंच्या इच्छेने घडेल आणि ते माझ्या कल्याणाचं आहे असं समजून समाधानात राहणं ही उपासना आहे, हाच परमार्थ. मानवी जीवनात पुन्हा परत संत सांगतात की सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील असं नाही. अजून एक प्रपंचाच्या बद्दल संत सांगत असतात. म्हणजे ज्या मुद्द्यावर मला यायचंय तो मुद्दा असा आहे की नाथ महाराज असं सगळं सांगतात की आपली सकाम उपासना इतकी असते म्हणाली, कधीही पहा, कधीही मंदिरात असो, गुरुपौर्णिमेला सद्गुरूंकडे जाणं असो, चतुर्थीला गणपतीला जा का महाशिवरात्रीला महादेवाला जा, आषाढी एकादशीला पांडुरंगाकडे जा, आपली मागण्याची लिस्ट तयारच असते. मग खरं महाराज म्हणाले तुम्ही माझ्याकडे येता तेव्हा तुम्ही विषय घेऊनच येता, ती लिस्ट घेऊन येता, तेव्हा तुम्ही माझ्या प्रेमापोटी येता का विषयाच्या प्रेमापोटी येता. आजही उपासना करताना आपण उपासना खरी कशासाठी करतो म्हणे, तुम्ही उपासना माझी करता. नाथांचं वाक्य की आपली उपासना भगवंता करता आहे का आपली उपासना वासनेची उपासना आहे, विषयाची उपासना आहे, मागणीची उपासना आहे. नाथांचं वाक्य ते म्हणाले तुम्ही वासनेची उपासना करता का माझी करता, याचा विचार करा. आणि 100% याचं उत्तर आहे आपली उपासना ही विषयाची आहे, आपल्या मागणीची आहे, आपल्या इच्छेची आहे, आपल्या वासनांचीच आहे. मग ते म्हणाले ही उपासना खरी आहे का, तुम्हाला मी पाहिजे का तुम्हाला पाहिजे ती वस्तू पाहिजे म्हणून तुम्ही माझ्याकडे येता. बरं हरकत नाही, एकदा गेलो, एका एकादशीला मागितलं, दुसऱ्या ही लिस्ट कधीच संपत नाही मागण्याची. त्याच्यावर महाराज म्हणाले तुमचं मागणंही संपणार नाही, माझं देणंही संपणार नाही. आणि शेवटी महाराज एकदा असं म्हणाले की भगवंत 24 तास तुमच्यासाठी जर उभा राहिला तर तुम्ही 24 तास त्याला काम सांगाल, इतके काम आहेत तुमच्याकडे. भगवंत आपला नौकर आहे, सद्गुरू आपला नौकर आहे. शांतपणे डोळे विचार करा, आतापर्यंत त्याला त्याच्यासाठी आपण काय केलं, त्याला हवं असलेलं आपण काय दिलं. आपल्या सद्गुरूला म्हणा किंवा त्या देवाला म्हणा, त्याला काय हवंय बरं, त्याच्याकडे काय कमी आहे. 11 नारळ वाहतो, अहो एक ज्वारीचा किंवा गव्हाचा दाना आपण पेरतो, जे झाड येतं त्याला 100 उंब्या येतात. एका दाण्यानी 100 उंब्या, एका उंबीत 20 गहू जरी म्हटले तर कॅल्क्युलेशन करत नसेल. आणि त्याला आपण महाराज 21 नारळ वाहतो. वाहू नये असं नाही, बिलकुल व्हावं, कारण त्यांनी देण्याचं तरी आपल्याला काहीतरी हाताला सवय लागते ना दानाची. पण भगवंत म्हणाले, महाराज म्हणाले मला तुमचं काहीच नको, तुम्ही सगळं देता पण जे पाहिजे ते देत नाही, तुमचा स्व मला देत नाही म्हणाले. महाराज म्हणाले काय संत दयाळू असतात. रामदास स्वामींच्या आत्माराम नावाच्या ग्रंथामधलं पहिलं 5च समासांचा ग्रंथ आहे. 180 का 82 ओव्यांचा एकूण आहे. त्यात 5 समास आहेत. त्या 5 समासातला पहिला समास त्याग निरूपण. त्या त्याग निरूपणामध्ये समर्थ आपल्या शिष्याला सांगतात. कशासाठी सांगतात म्हणण्यापेक्षा आपले सद्गुरू आपल्या शिष्याला मागतात. काय मागतात माहिती, की जे तुझ्या कामाचं नाही, नवे नवे जे तुझा घात करणार तुझ्या जवळ आहे ते सगळं मला दे. काय
काय संतांची आणि सद्गुरूंची मागणी, अरे हा राग, हा लोभ, हा मोह, ही आसक्ती, हे जे तुझ्याकडे आहे ना, ते माझ्या चरणी वाहत जा म्हणाले, ते मला दे. आणि ते एकदा दिलं की तुझं खरं स्वरूप जे आत्मसुख ते म्हणाले ना, ते तुला मिळत जाईल. म्हणजे जे आपल्या हिताचं नाही, जे आपल्याजवळ नको आहे, ते सद्गुरू म्हणतात मला दे. त्याग निरूपणामध्ये आत्मारामाच्या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलं की ते मला दे, की जे आपला घात करणार आहे हे तुझ्याजवळ ठेवू नको, नाही का, हे तुझ्याजवळ ठेवू नको, ते मला दे, असं सद्गुरू सांगतात. आणि ते जर दिलं, महाराज म्हणाले ना की तू सगळं मला देतो पण स्व देत नाही म्हणाले, मी पण देत नाही. सर्वस्व देणं पण स्व न देणं, आणि स्व देणं आणि सर्व बाकी आपल्याजवळ ठेवलं तर महाराजांना ते अपेक्षा, बाकी सगळं ठेवलं जो फक्त काल जे उदाहरण आपण पाहिलं की सर्व ही माझे समजून तुम्ही उपभोगा म्हणते, हे जे सगळं दिलं ना भगवंतानी, रोज मानस पूजेमध्ये ही गोष्ट आठवणीने करा. या देहापासून, हा देह, हा प्रपंच, ही मुलं बाळ, हे FDR, हे सगळं महाराज स्थावर जंगम तुमच्या चरणी आहे, मला तुमचा दासानुदास म्हणून ठेवा. नाही होत. मानस पूजेत सुद्धा FDR काढून पाहतो. पाहत खरी तू उद्या सकाळी करूनच पहा की आपल्याकडे किती सोनं आहे, किती नाणं आहे, किती प्लॉट्स आहेत, किती घर आहे, किती FDR भाग्यलक्ष्मीत आहे, किती SBIचे, किती म्युच्युअल फंडाचे. ते लिस्ट फक्त पहा झोपायच्या आधी सकाळी, म्हणजे सकाळी आठवा, आणि ते ठेवा, असं मनाने ठेवा. मानस पूजेत होत नाही वृत्ती, याचं कारण या मनाला देण्याची सवयच नाही. म्हणून समर्थ जेव्हा भिक्षेला गेले तेव्हा ती बाई म्हणाली, एकाकडे गेली, तुम्हाला ती कथा माहिती. ती बाई म्हणली माझ्याकडे काहीच नाही. समर्थ म्हणाले दे ना माय. ती सारवत होती हो, शेणाचं सारवण करत होती. समर्थ म्हणाले आता काय ती राग होती. समर्थ उभे राहिले, श्लोक म्हणला, माय भिक्षा घाल म्हणले. ती म्हणले माझ्या घरात खायला नाही, तुम्हाला काय घालू म्हणले. तुम्हाला म्हणले काहीतरी असं, हे शेणाचं पोत्र घेतो का म्हणले. संत हो द्या म्हणे माय. शेणाचं पोतेर समर्थांच्या झोळीत टाकलं. समर्थ कृष्णेच्या काठावर गेले, स्वच्छ ते वस्त्र धुतलं, त्याचे काकडे करून रामाला वाहिले. पुन्हा वर्षभराने त्याच दारात गेले. तोपर्यंत त्या बाईची परिस्थिती एवढी सुधारलेली होती, तिने पसाभर गहू आणले. तेव्हा समर्थ म्हणाले माय, तू मागच्या वर्षी शेणाचं पोतेर दिलं, त्याचे काकडे रामाला केले, ती सेवा तुझी पोचली, आज ही परिस्थिती. आणि दुसरं म्हणाले काय देऊ म्हणाले, तू द्यायची सवय तर लाव म्हणाले, तुझ्या हाताला देण्याची सवय. एका बाईने काहीच नव्हतं म्हणजे तुळशीतली माती घेऊन टाक. कशासाठी म्हणले, तुझ्या हाताला द्यायची सवय. मनामध्ये हा भाव दातृत्वाचा निर्माण करणं सज्जन. कुणाला काहीच कमी नाही असतं, पण माझ्याकडे एक कमी की मला कुणाला काहीच द्यावं वाटत नाही. मला द्यावं वाटणं, मला दान करण्याची बुद्धी होणं, हे सगळ्यात महत्वाचं. म्हणून ते म्हणाले की स्वधर्माचरण करणं. मी कशासाठी आलो, मला कुठे जायचं. म्हणून म्हणलं ना, सगळ्या उपनिषदांचा, सगळ्या वेदांताचा सार आहे की मी कोण, मी कुठून आलो, मला कुठे जायचं, आणि कोणत्या मार्गाने मला जायचंय. श्रीमद भागवताच्या कथेचं सगळ्यात जर काय असेल ना, की मरण कसं असावं हे शिकवतं आपल्याला भागवत. अहो मरण तुम्ही काय म्हणता, एवढे इथं पवित्र लोक होते, मरणाचा विषय असं नाही. मरण म्हणजे आयुष्याच्या सगळ्यात मोठं सर्टिफिकेट. त्या दिवशी आपल्या आयुष्याचा खरा आहे, आणि ज्याचा शेवट गोड, तर तो होण्यासाठी संपूर्ण आयुष्य गोड असलं तरच शेवट गोड होतो. आणि तो कशाने होईल, तर भगवंताच्या नामाने. हे सगळं तत्वज्ञान पुन्हा नाथ महाराज. खरं सांगू का, हे नाथ भागवत नाहीच आहे आता, हळूहळू नाम भागवतच व्हायला आहे की नाही. नाम भागवतच व्हायला, कारण नाथांनी सगळा विषय शेवटी त्या नामावर चालून ठेवला की हे सगळं स्वधर्माचरण असेल. ही वासनेची उपासना आपल्याला कमी करायची आहे. मला निष्काम कर्मयोग करायचा, मला निषिद्ध कर्म करायचं नाही, मला काम्य कर्म सुद्धा ईश्वरार्पण करायचंय, मला काम्य कर्म सुद्धा कृष्णार्पण बुद्धीने करायचंय. मग हे सगळं होणार कसं, हे सगळं साधणार कसं सज्जन हो. नाथ महाराज पुढे त्याच्यावर येतं की आपला विषय आता सुरू होता की आपली सगळी जी उपासना आहे
आपण जी करतो, मला असं वाटतं खूप मी देवळा उदबत्त्या आणतो, फुलं घालतो, असं करतो, भस्म लावतो, डेकोरेशन करतो, स्वतःचं भगवंताचंही करतो. हे सगळं ज्याच्यासाठी करायचंय ते शाश्वत समाधानासाठी करायचं. आणि मग म्हणतात की ही वासनेचीच उपासना होती, भगवंताची होत नाही. ही खबरदारी आपण आता याच्या पुढे नक्कीच घेऊ. एकदा माणसाने श्रवण केलं लक्षात आलं, चाललो आपण तिकडे, नाही आपल्याला ते नाही करायचं. आपली उपासना वासनेची तर होत नाही, म्हणजे कामनेची किंवा मागणीची हळूहळू एकदम होणार नाही. सुरुवातीला पुन्हा याच्यात संत इतके दयाळू आहेत आईसारखे, की जसं ते शाळेत आज होमवर्क केलं ना, नक्की तुला 2 कॅडबरी असं आई सांग. एक 8 दिवस द्यावं लागेल तुम्हाला. सुरुवातीला उपासनेला मुलं यायची ना, आम्हाला असं वाटायचं प्रसादाला याच्यात एक छोटी मुलगी आहे, कोणीच प्रसादाला यायचं. इतकी गोडी लागायची त्यांना की प्रसाद हळूच बाजूला जायचा. आणि त्या छोट्या सगळ्या कॉलनीतल्या मुलांना आज काही मुली तर त्यांना मुलीहून त्यांच्या मुली उपासनेला यायला लागल्या. इथपर्यंत महाराजांनी न्यावं आणि त्या लेकरांना त्या उपासनेचं फळ त्यांच्या आयुष्यात मिळावं, की ते सन्मार्गावर आहेत, ते सन्मार्गावर चालतात. भगवंताच्या प्रेमाने, भगवंताच्या स्तोत्राच्या प्रेमाने उपासनेला येतात, उपासनेला बसतात. मला सांगा, छोटी छोटी मुलं 40 मिनिटं शांत बसणं जन्म दिलेल्या मायबापाला शक्य नाही. तर आम्हाला काय शक्य? आम्ही लोक म्हणले तुम्ही फार आमच्या पोराला वळण लावलं. आमचं आम्हालाच वळण लागलं नाही, आम्ही तुमच्या पोरांना काय लावू शकतो. पण ही शक्ती आहे ना महाराजांची, त्या उपासनेची जी शक्ती आहे ना ती खूप सिद्ध आहे. म्हणून म्हटलं ना की आपल्याकडे सगळ्यांना त्रिकाल संध्या सांगितली. वारकऱ्यांची सुद्धा त्रिकाल संध्या आहे. सकाळी हरिपाठ, दुपारी हरिपाठ, संध्याकाळी. अहो, संध्या वंदन म्हणजे त्याचा अखंड स्मरणाचा अभ्यास आहे. 3 वेळा. किती आजारी पडा, डॉक्टर 3 वेळच्या गोळ्या देतात पटकन बरं व्हायचं. म्हणून आपल्याकडे त्रिकालचं भात, त्रिकाल स्नान, त्रिकाल संध्या, आणि ही सगळीकडे आहे. वारकऱ्यांचं सुद्धा तुम्ही जीवन पहा किती पवित्र असतं. विठ्ठल विठ्ठल, जय जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, अखंड चिंतन रामकृष्ण हरीच. मला सांगा, जे दिवसभर आपण करतो ते झोपताना आठवतो. आयुष्याची संध्याकाळ हे मरण, आणि ते जर आनंददायी व्हायचं असेल तर जसं दिवसभर केलं तसं जन्मभर केलं, आपोआप आयुष्यभर ते येणारच. कारण तो बसलेल्या अंतःकरणात तो कुठेच नाही. तो आत्माराम, तो विठ्ठल, तो पांडुरंग, ज्याला जे आवडेल तो इथेच आहे. तुम्ही ज्या नावाने त्याला हाक माराल तो तयार आहे. फक्त नित्याचा अभ्यास आपल्याला करणं, की रोज रोज सकाळ दुपार संध्याकाळ. म्हणून म्हणजे महाराज जे म्हणाले, रिटायर्ड माणसं मला फार आवडतात. फक्त त्यांनी त्यांचा बॉस बदलायचा. एक ऑफिस मधला होता तो बदलायचा. आता आपले सद्गुरू, आपला देव आवडता जो असेल तो आपला बॉस झाला, बस त्याची नोकरी करायची आता. आणि त्यांना काय आवडतं, त्यांनी काय काम सांगितलं? सदाचरण पहिलं, नंबर 2 नाम, नंबर 3 सत्कर्म, नंबर 4 यथाशक्ती अन्नदान. सगुणोपासना, नामस्मरण आणि अन्नदान, ही त्रिसूत्री घेऊन आपण जगावं. आणि हे प्रामाणिकपणे जेव्हा आपण करतो सज्जनो, त्याचं फळ श्री महाराज दिल्याशिवाय राहत नाही. खरंच दिल्याशिवाय. संतान इतकं मी तुम्हाला सांगतो ना, देव पावणार नाही पण संत पावला नाही असं कधीच झालं. कारण देव बाप आहे आणि संत ही आई आहे. त्यामुळे ती तुम्हाला जवळ घेणारच, ती तुमचे लाड करणारच, कारण तीच घडवणारी असते. तिलाच लेकरू मोठं करायचं. पुढे म्हणाले, वासनेच्या उपासनेने कधीही आत्मसुख मिळत नाही. म्हणून केव्हा तरी आयुष्यात हा विचार करायला पाहिजे, नव्हे लवकरात लवकर करायला पाहिजे की माझी उपासना कोणत्या मार्गावर आहे. पुढे म्हणाले की काही लोक, नाथ महाराज सांगतात बरं, हे सगळ्या ओव्या मी तुम्हाला वाचून जगत नाही, त्याचा मतितार्थ सांगून पुढे जातो, तरी इतका मागे यायचा. 6 दिवस झाले, आता 8 दिवसात फक्त मंगलाचरणाच्या 50 ओव्या झाल्या. असो, मुखे बोलवी सद्गुरू जाता आपले काहीच नाही. ते म्हणाले काही लोक असं करतात, काही साधक असं समाजामध्ये आपण पाहतो, खूप पुष्कळ ऐश्वर, पुष्कळ सुख मिळवून यज्ञ याग अमको तमको करतात, पुण्य इतकं मिळवतात, आणि म्हणाले या सगळ्या मागे इच्छा काय त्याची? स्वर्ग सुख मिळावं. धर्मशास्त्राप्रमाणे तुम्ही यज्ञ याग केल्यानंतर इतका पैसा, इतकं यज्ञ यागाचा सगळं केलं, एवढा खर्च केल्यावर साधी गोष्ट आहे, एखाद्या सोयऱ्याच्या घरी गेलो आपण आणि त्याला साजेसा, आपली परिस्थिती नसली पण त्याच्या मोठेपणाला शोभेला असा आपण आहेर करतो 2-5 हजाराचा. आपल्याला शक्य असो का नसो, नाही मोठे, फार मोठे कर.
जेव्हा आपण 2-5 हजाराचा आपण आहेर करतो तेव्हा रिटर्न गिफ्ट म्हणून तो त्याच्या संपत्तीला शोभेल असा आहेर आपल्याला करतो, तो कितीतरी जास्तच असतो. हे जसं व्यवहारात आहे तसं यज्ञ याग एवढं केल्यानंतर तो तर अनंत कोटी ब्रह्मांड उडारी यांनी एवढं केलं बघा. आणि साधं साधं संतांनी गणित सांगितलंय, तुम्ही जेवढं पुण्य कराल, तुम्ही 1 कोटी रुपये धर्म कार्यार्थ खर्चले, तो भगवंत तुम्हाला 100 कोटी दिल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारण असं आहे की सामान्य माणूस एकमेकांचे उपकार जर व्यवहारामध्ये फेडायला विसरत नाही तर तो भगवंत तो त्याच्या संपत्तीला शोभेल तसे रिटर्न तुम्हाला देतो. पण त्याच्या पुढे जाऊन संत सांगतात की असं पुण्य जमा केल्यावर त्याच्या मनामध्ये आहे की मला स्वर्ग सुख मिळेल. नाथ महाराज सांगतात स्वर्ग सुख मिळेल, कारण पुण्य जमा झालंय. तुमच्या नावाने बँकेत जेवढे पैसे जमा झाले त्याच्या 90% कर्ज आपल्याला बँक देते. हा व्यवहारी बँकेचा, रिझर्व्ह बँकेचा नियम आहे की तुमचे जरी FDR 1 लाखाचा असेल तर तुम्हाला 90,000 तर ते कसेही देतात, असं माझ्या माहितीप्रमाणे. असा पुण्याचा संचय भगवंताकडे जर तुमच्या झालेला असेल तर त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला तो स्वर्ग सुख देतो. आपल्या धर्माचं वैशिष्ट्य असं आहे, इतर धर्मियांमध्ये सगळ्यात मोठं सुख किंवा सगळ्यात मोठी अवस्था कोणती प्राप्त करायची तर स्वर्ग बनाएंगे, जहन्नुम में जाएंगे. किसके लिए जाएंगे ते सांगता येत नाही मला इथे. वहां वो मिलेगा, दूधों की नदी है, अप्सराए, बस एवढंच त्यांची सुखाची कल्पना आहे. बस जहन्नुम में जाएंगे. सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये आपल्याकडे स्वर्ग हा फक्त 3ऱ्या नंबरवर. 7 सप्त लोक आपल्याकडे सांगितले. ओम भू, भू म्हणजे जमीन, भुवा म्हणजे अंतरिक्ष, स्वाहा म्हणजे स्वर्ग, ओम भू भुवा स्वाहा महा, महालोक, जनहा, तपहा आणि सत्य, असे 7 लोक सांगितले. स्वर्ग म्हणजे पुन्हा पुन्हा ते सांगायचं की माझ्याकडे खूप पैसा आहे आणि मी गेलो काश्मीरला, माझ्याकडे खूप पैसा, मी जाताना विमानाची तिकीट केले, तिथे 5 स्टार पेक्षा 7 स्टार हॉटेल केल्या, 10 दिवसाचं बुकिंग केलं, है की नाही, 10 दिवसाचं पे केलं, 11व्या दिवशी तो राहू देईल का? तसं पुण्याच्या बाबतीत तुमचा पुण्य आहे म्हणून तुम्हाला तो स्वर्गात नेतो, स्वर्गातली सुख देतो. एका संत महात्म्याच्या चरित्रामध्ये वाचत असताना त्यांनी सांगितलं की स्वर्गात सुद्धा स्तर आहेत म्हणा, 3 स्टार 4 स्टार 5 स्टार 7 स्टार, म्हणजे असे स्टार्स लिहिलेले नव्हते, हे तुम्हाला समजावून म्हणून मी सांगतो. तिथे वर्गवारी आहे पुन्हा की किती पुण्य आहे हे समजण्यासाठी म्हणून. समजा 1 गाठोडं पुण्य आहे, यांना खालच्या याच्यात ठेवा, अहो यांचे 10 गाठोडे म्हणजे यांना पुढच्या कॉलनीत ठेवा. तिथे काय म्हणले, तिथे याच्यापेक्षा जास्त चांगली व्यवस्था आहे. पण ही सगळी कितीपर्यंत आहे, पुण्याचा क्षय होईपर्यंत. तुमचं पुण्य संपलं, चला म्हणले झाले तुमचे रिकामे. तो हॉटेलवाला, आपण सुद्धा 5 स्टार 3 स्टार मध्ये राहतो, चेकआउट करायच्या आधी 2 तास फोन करू, साहब अब 2 घंटे रह गए, सांगतो की नाही. जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे, जे इथे आहे तसंच तिथे आहे. कशापुरतं सांगायचं मला, पुण्याच्या क्षयापर्यंत. पुण्य आहे तोपर्यंत तुम्हाला स्वर्ग सुख सगळं मिळेल. पुण्याचा क्षय झाला, पुण्य संपलं, पुन्हा सापशिडीसाठी 99 वरून 2 वर आपली गाडी, म्हणजे मृत्यू लोकात तरी मनुष्याचा जन्म मिळेल की नाही माहिती, त्याच्यानंतरच्या कर्माचा काय हिशोब आहे माहिती. आपल्याकडे इतक्या प्रकारची की आपल्याला सत्य लोकांमध्ये जाण्यापर्यंत वाव आहे आणि सामान्य माणूस सुद्धा सत्य लोकांपर्यंत जाऊ शकतो. जहन्नुमच्या पुढे, ज्याला स्वर्ग असं म्हणतात, त्याच्या पुढे आपल्याकडे 4 अजून लोक आहेत. एकूण 7 पैकी हा 3राच आहे, 4था 5वा 6वा आणि 7वा, 4 लोक पुढे अजून आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये. की इतकी उत्कृष्ट जीवाची अवस्था नराचा नारायण होईपर्यंत असते, हे आपल्याला नाथपाळ करतात. आणि तेच आत्मसुखाचं वर्णन इथे आहे की तुमचं स्वर्ग सुख पदच्युत झाले तुम्ही म्हणाले. पुढे म्हणतात, आता नाथ महाराज हे सगळं सांगत असताना स्वर्ग सुखाचं म्हणाले की हे सर्व आपण लोकांनी समजून घ्यावं, विवेकाने समजून घ्यावं की हे असं आहे.
इतकं सुंदर तुम्हाला क्लासिफिकेशन करून संत सांगतात की आपल्याला काय मिळवायचं. उपासना करा, भगवंताचं नाम करा, भगवंतावर निष्काम प्रेम करा, एका लिमिट पण माग. आणि खरंच ना, काही नामाची संख्या काही काळाच्या नंतर आपलं नाम झाल्यानंतर आपोआप वासना, महाराज म्हणाले ना, नामानी, अखंड नामानी माणसाच्या इच्छा हळूहळू क्षीण होत जातात आणि नंतर तर संपूनच जातात. आणि ते झाल्यानंतरची अवस्था नाथ महाराजजी सांगतात ती. आणि स्वर्ग सुखादी सुख सुद्धा विवेकाने आपल्याला तुच्छ वाटायला लागतं. जेव्हा तुम्ही सारखं सारखं एखादी गोष्ट समजून घेतली जाते ना, आपण जेव्हा 10वी 12वीला अभ्यास करतो तेव्हा ती सूत्र, ती प्रमेय, ते थेरम्स आपण इतके छान समजून घेतो ना, आणि ते इतके घट्ट असतं की हा हे म्हणजे हे म्हणजे हे जसं त्या गणित सॉल्व्ह करण्यापुरतं असतं, तसं या जीवनातले सगळे प्रश्न सोडवत असताना अरे नाही, आपल्याला या वाटेल जायचं नाही, आपल्याला ते मिळवायचं, आपल्याला ते मिळवायचं, आपल्याला खरं सुख मिळवायचंय. खरं म्हणजे कोणतं? शाश्वत. शाश्वत म्हणजे जे कशावरच चालू पुन्हा पुन्हा नंबर, आणि तेच ईश्वराचं दर्शन. आणि ते मिळवण्यासाठी ते म्हणाले की एकदा तुम्हाला स्वर्ग सुखादी सर्व सुख जेव्हा तुच्छ वाटायला लागतात, तो खरा विवेकाचा पगडा तुमच्या आयुष्यात आलेला दिसायला सुरुवात होते. त्याचं जनो हे आपल्याला मिळवायचं. पुढे म्हणाले की मनामधून हे जे दिसणारं सगळं दृश्य आहे, दृश्य विश्व आहे, याबद्दल अनासक्ती झालं की मग अंतःकरणामध्ये खरं वैराग्य, खरं वैराग्य नाही, खरंच आहे हे समजलंय आता. नाही, या मार्गाने गेल्यावर ऍक्सिडेंट होणारच आहे, मनुष्य जातच नाही तिकडे. हा धोक्याचा मार्ग आहे, त्या मार्गाने मनुष्य कधी जात नाही. हे जसं पक्क आपल्या मनामध्ये ठसलेले ना, तसं मानवी जीवन जगत असताना सज्जनो, खरं वैराग्य तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा आपल्या आजूबाजूच्या विश्वाची खरी कल्पना आपल्याला येईल की नाही, याच्या मर्यादा इथपर्यंतच आहे. पुढे म्हणाले की असं वैराग्य खरं स्थिर झाल्यानंतर म्हणजे काय होतं, म्हणाले की झोपलेला माणूस आहे आणि झोपेमध्ये तो खेळ खेळतोय आणि जागा झाली की अरे तसं त्या स्वप्नाचं खोटेपण जसं लक्षात येतं आपल्या, तसं सगळ्या दृश्य विश्वाचं खोटेपण खरं वैराग्य अंतःकरणात निर्माण झाल्यावर स्वप्नातले सर्व विकार निद्रात नागिका जाती सत्वर ऐसी अज्ञानमुक्त साचार प्रकृती बाळगणं. सखाराम महाराजांच्या जीवनचरित्राचा जो ओवीबद्ध ग्रंथ आहे त्याच्यामध्ये स्वप्नवत जीवन आहे, हे सगळं मिथ्या आहे हे तेव्हाच कळेल की जेव्हा खरं वैराग्य निर्माण होईल. सज्जनो, त्या खऱ्या वैराग्याचा अभ्यास आपल्याला एकदम होईल का? नाही होणार. पण होणारच नाही का? नाही होणार. पण त्याच्यासाठी काय? हा नित्याचा आपला अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. पुढे म्हणाले की इंद्रियांच्या आसक्तीमुळे ज्या गोष्टींच्या आपण मागे लागतो ते मिळणारं सुख अतिशय क्षणिक आहे आणि ते खरं नाही, ते तात्पुरतं आहे. हे एकदा पक्क ठरलं की मग नाथ महाराज म्हणाले ही जी देहबुद्धी आहे आपली की त्याच्यात सुख मांडण्याची, ती संपून जाते. आणि ती संपल्यानंतर मग नाथ महाराजांनी फार सुंदर गोष्ट सांगितली की दृश्य विश्वाची झोप जाऊन आत्मसुखाची जागृती येणं. नाही, आता हे कळलंय मला त्या मार्गावर जायचंय, मला ते मिळवायचं, हे स्पष्ट ध्येय ठरणं, ती जाग येणं दृश्य विश्वाच्या झोपेमध्येच येत. आपण आजही तेवढंच मी म्हणलं तुम्हाला, सगळं इथे ऐकताना, जप करताना, उपासना करताना, पारायण करताना मस्त वाटतंय. हे जीवन ते ठेवून पोथी ठेवली की बाहेर आलो, चला आता कोणती भाजी आणायची, मला तो पनीरच आवडते, खाऊ नये असं, घेऊ नये असं. मी म्हटलं तुम्हाला की मला संत सुद्धा हे काल एका वाचण्यात आलं की संतांना सुद्धा कितीही मोठे संत जरी झाले तर त्यांनाही कामना आहे, कामवासना त्यांनाही आहेत, साध्या वासना त्यांनाही आहेत, हे विकार त्यांनाही आहेत आणि ते आपल्यालाही आहे. फक्त महाराज म्हणाले फरक एवढा आहे की त्या विकारांवर ते अधिराज्य जागवतात
आपलं विकार आपल्यावर अधिराज्य गाजवतात. हा फरक आहे. सकल संतांना मुलं बाळी झाले, सगळं झालं, सगळ्या वासना त्यांनी गृहस्थाश्रम केला, त्यांनी सुद्धा कपडे ते आहे उपचार सगळं केलंय. पण हे सगळं करत असताना भगवंतानी मला हे दिलंय, माझी ड्युटी म्हणून मी हे करतोय, पण मी खरं त्याच्यासाठी आलो. म्हणजे ही जागृती की मला ते मिळवायचं. संत कसं असतं संतांचं बाबतीत की ते जन्माला आल्यापासून नवे नवे आईच्या पोटात असतात ना, तेव्हापासून त्यांची ध्येय निश्चिती झालेली असते. दुसरी महत्वाची गोष्ट संतांच्या बाबतीत की जन्म झाल्यानंतर जीवन जगत असताना कितीही अडचणी, कितीही ऑब्स्टॅकल्स त्यांच्या जीवनात आले तरी ते ध्येयापासून विचलित होत नाही. आपलं मात्र फार लवकर आपण विचलित होतात. 11 पारायण करायला घेतले आणि दूरचा एखादा नातेवाईक गेला फोन आला की तुम्हाला त्याचं सुत काही नाही, पहिल्यांदा मला पारायण बंद करू का, असा विचार मनात येतो की नाही सांगा. पहिल्यांदा कशाला काडी लावायची असेल तर आपण आपल्या उपासनेलाच लावू. ही ध्येय निश्चिती म्हणून संतांच्या जीवनामध्ये ते ध्येयापासून कधीच विचलित होत नाही. कुठल्याही संतांचं चरित्र, सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज असतील, रामानंद महाराज असतील, ब्रह्मचैतन्य महाराजांचा एकुलता एक पहिला सरस्वतीबाई पासून झालेला मुलगा, म्हणजे त्यांची तर इच्छाच नव्हती, ते म्हणाले काय तुका माहित ना तुम्हाला, आणि जन्म झाल्यावर सांगितलं की हा जाणार आहे, काहीच दुःख नाही. त्याचा अर्थ असा जाणून येते इथे विवेक आहे, इथे वैराग्य पण आहे आणि इथे शांती पण आहे. संतांच्या जीवनात या तीनही गोष्टी आपल्याला सलग पाहायला मिळतात आणि ते नेमकं आपल्याला पाहायला मिळत नाही. मग आपण असा विचार करावा की ते पण मनुष्य म्हणून जन्माला आले, आपणही मनुष्य म्हणून जन्माला आलो, त्यांना जर साधलं आपल्याला का साधत नाही. आणि ते ओरडून ओरडून सांगतायत संत की अरे मला जे साधलं ते तुला साधतंय, 100% तुला मिळणार आहे, मी ज्या आनंदात आहे तो आनंद मला तुला द्यायचा आहे. पण आपण विषयांच्या मागे इतके की संतांची हाक आपल्याला ऐकू येईल. महाराज म्हणाले ना की तुम्ही विषयामध्ये एवढे बुडाले की आम्ही एवढी शंख करतो तो तुम्हाला ऐकूच येत नाही. म्हणाले इतके विषयामध्ये हे सकल जन, आणि त्यांची तर परिस्थिती मी म्हटलं तुम्हाला, बुडतेही जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे. ऐशी संतांची जाती, संतांची जातच अशी, वीज कळवळा येतो त्यांना असं आपल्याला वाटतं. पण त्यांचं म्हणणं अरे नाही, तू मनुष्य म्हणून जन्माला आला, तुझा उद्धार झालाच पाहिजे, नवे नवे तुझा उद्धार होणारच आहे, पण या मार्गाला ये. पुढे एक छान गोष्ट त्यांनी नारद महाराज सांगतात की ही जागृती कशी येईल. मग आता आत्मसुखाची जागृती कशी काय येणार आहे, तर महाराज म्हणाले की ही जागृती येण्यासाठी म्हणजे इतकं सगळं तत्वज्ञान सांगितलं. तुम्हाला म्हटलं नाथ महाराज आपल्याला काय सांगतात, हे नाथ भागवत, नाथ ऑब्लिक नाम भागवतच. नाथ महाराज म्हणाले ही सगळी जागृती, हे सगळं शहाणपण, हे सगळं वैराग्य तुम्हाला प्राप्त होण्यासाठी भगवंताच्या अनुसंधानाशिवाय म्हणजे स्मरणाशिवाय, अखंड त्याचं स्मरण, याला भगवंताचं अनुसंधान असं म्हणतात. तर भगवंताच्या अनुसंधानाशिवाय ही जागृती येणं शक्यच नाही. आणि खरंच येते बरं. रोज आपण ठरवून घ्यायचं की एवढं नाम आपल्याला घ्यायचं, 10 माळी 5 माळी काय जेवढं आज तुम्हाला जेवढं शक्य आहे. म्हणजे महाराज तर आपले एवढे दयाळू होते, मी तुम्हाला सांगतो. समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी अनुग्रह दिल्यानंतर पहिलं वाक्य काय सांगावं, बाळ आता रामानंद महाराजांनी आपल्याला अनुग्रह दिला, मी दिला म्हणायचं. त्यांना विचारलं तरी म्हणजे मला त्यांनी सांगितलं म्हणून मी अनुग्रह देतो. दुसरं पहिलं सांगायचे आता रामानंद महाराजांनी आपल्याला अनुग्रह दिला, नाम दिलं, बरं काय करावं, रोज सकाळी स्नान झाल्यावर 1 माळ जपाची करावी म्हणाले. श्रीराम जय राम जय जय राम. आणि एवढा मोठा महान संत हातामध्ये माळ घेऊन माळ कशी ओढावी असा मिरवून धरायचा, मग हा मणी असा या बोटाने धरायचा, हे बोट लागू द्यायचं नाही, मग 1 मणी श्रीराम जय राम म्हणायचं आणि मग 1 मणी ओढायचा, असं महाराज करून दाखवायचं. एवढा वेळ अनंत कोटी ब्रह्मांड नाही परमात्म स्वरूप असलेलं म्हणून पहिल्या वर्गाला शिकवतो. अशी माळ ओढायची, अशी 1 माळ करावी, मग आपला कामधंदा करावा. आणि आपला कामधंदा करत असताना सारखं मुखामध्ये नाम घ्यावे आणि झोपेपर्यंत निदान 3 माळा, आणि ही संख्या वाढवत जावी. म्हणजे किती सवलत दिली तुम्हाला. पण त्याच्यावर माझ्यासारखा शिष्य इतका विद्वान आयुष्यभर 1च माळ, स्नान झाल्यावर 1 माळ, बाकी आनंदच.
आणि महाराज आमच्या सद्गुरूंनी सांगितले त्याच्या पुढचं लक्षात ठेवणं की दिवसभर जास्तीत जास्त नामात राहण्याचा अभ्यास करावा, म्हणजे अप टू द इन्फिनिटी इतकं तुम्ही नाम घ्यावं. पण सुरुवात तेव्हा. पण तुम्हाला खरं सांगू, संतांचं जे सांगणं असतं ती परमात्म्याची वाणी ती कधीच खोटी. ते म्हणाले या एका माळेनेच एक माळ जपानी हा जीव 100% उतरून जातो. 100%. परवा एक प्रवचन आपण सगळेजण ऐकता, आपणही ऐकलं असेल, पण आपल्याला आठवण करून देतो की प्रेमानंद महाराज म्हणाले अपनी जिंदगी में 200-300 बार भी आपने नाम लिया, म्हणजे 2-3 माळा, 200-300 बार भी नाम लिया तो 100% आप उधर जाएंगे, तर जाएंगे इस भावरोग से. काय नामाची काय नामाची महत्व. नामावतार असलेला तो संत आहे. दोन्ही किडल्या फेल झाल्या, 20 वर्ष झाले नाम 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 फक्त. आणि पुन्हा तेच महाराजांसारखं सांगतात की मी नामाशिवाय दुसरं साधन केलं नाही. महाराज सुद्धा म्हणाले की मी 2 गोष्टी आयुष्यात केल्या. एक, कधीच कुणाचं अंतःकरण दुखवलं नाही, आणि नामाशिवाय दुसरं साधन केलं नाही. तुकोबाराय सुद्धा तेच म्हणतात, नाथ महाराज सुद्धा तेच सांगतात, माऊली तेच सांगतात, समर्थ सुद्धा तेच म्हणाले की नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. ते शरीर पुण्यच असतं, त्या शरीराचं पुण्य शरीरच समजतं. पुढे पुढे काय सांगू तुम्हाला त्या नामाचा महिमा. महाराज म्हणाले एखादा खरा नाम साधक असेल, मनापासून नाम घेणार असेल, त्याला स्पर्श जरी तुम्ही केला तर तुमचं नाम सुरू. एवढे आणि असे साधक या घोर कलियुगात सुद्धा आज आहे. इतकी नाम घेणारी माणसं आहेत की नुसतं तुम्ही त्यांच्या सहवासात जरी राहिलं तर तुम्हाला नामाची स्फूर्ती होते. महाराज म्हणाले संत ओळखणं फार कठीण आहे. म्हणजे विषय आपला असा सुरू आहे की भगवंताच्या अनुसंधानाशिवाय ही जागृती येणारच नाही. आणि आज आपण झोपलेलो आहोत सगळेजण, इतके झोपलेलो आहोत की आपल्याला प्रपंचाची व्यवस्थित जाणीव नाही, प्रपंचाची कर्तव्य आपण व्यवस्थित करत नाही. परमार्थ तर आपल्यापासून खूपच दूर आहे. मग ही जागृती की मी कशासाठी आलो, कुठून आलो, मला कुठे जायचं आणि कोणत्या मार्गाने जायचंय, या सगळ्यांच्या जागृतीसाठी भगवंताच्या अनुसंधानाशिवाय मार्ग नाही. आणि भगवंताच्या अनुसंधानासाठी काय करावं, तर सकाळी उठल्यापासून तर निजेपर्यंत भगवंताच्या नामात सगळी कर्म करावी. महाराज स्पष्ट सांगतात, तुमचा प्रपंच सोडू नका, प्रपंचातली कर्तव्य सोडू नका. तुम्हाला प्रपंचाच्या दृष्टीने महाराज तर एवढं, म्हणजे आपल्यासाठी म्हणून ते इतकं म्हणाले की सन्मार्गाने एवढं ऐश्वर मिळवावं की सोन्याच्या पलंगावर गाद्या गिरद्यावर लोळावं, पण त्या गाद्या गिरद्यांवर लोळत असताना ते मला भगवंतानी दिलं, त्या भगवंताच्या नामस्मरणात लोळावं. म्हणजे कुठेतरी संतांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही मागे राहा, कपडे फाटके घाला. महाराजांनी ते स्पष्ट सांगितलं, माणसाने उत्तम राहावं, आपल्याकडे जे असेल ते स्वच्छ छान कपडे घालावे, चांगलं जेवढं ऐश्वर्य असेल तेवढं राहावं. पण हे ऐश्वर्य घातल्यावर सुद्धा महाराज म्हणाले नामाला विसरता कामा नये. एक जण म्हणलं महाराज मला गाडी घ्यावरती काय करू. महाराज म्हणाले गाडी घ्यावी, पण नामस्मरण करताना गाडी आठवण नाही, गाडीमध्ये नामस्मरण करा. किती सुंदर. ही गाडी त्यांनी दिली आणि त्या गाडीमध्ये बसून त्याच्या कृतज्ञतेपोटी आनंदाने नाम घेत ती गाडी चालवाय. हळूहळू गाडीची आसक्ती चालते, सगळं राहील. आणि असं अनासक्त जनकराजांसारखं जीवन सज्जनो अनेक व्यक्ती आजही अशा प्रकारचं जीवन जगताना दिसत आहेत की सगळं ऐश्वर्य, सगळ्या प्रकारच्या गाड्या घोड्या गिरद्या लोकेशना वित्तेशना सगळं उत्तम आहे. पण तिथे सद्गुरूंच्या नामाच्या कृपेने ते वैराग्य प्राप्त झालंय की नाही, हे सगळं आहे, हे तात्पुरतं आहे. याच्यात पूर्ण सुख नाही. खरं सुख भगवंताच्या चिंतनामध्ये, भगवंताच्या सगुणोपासनेत आणि भगवंताच्या नामस्मरणात. काय भगवंताचं त्याच्यासमोर आपण काय मला सांग. आणि पुढे अगदी तुम्हाला सांगतो जाता जाता आजच्या दिवशी की मानसशास्त्राचा एक सिद्धांत, म्हणजे ते असं नवीन काही सांग, खरं हे आप्पा नेहमी सांगायचे हो, नवीन काहीच नाही म्हणाले. जे काही आहे ते सगळं सनातन वैदिक धर्माने दिलेलं भारतीय तत्वज्ञानच आहे, फक्त बॉटल बदलली, औषधातलं तेच आहे. मग आता त्याला म्हणायचं की न्यू जनरेशन किंवा
न्यू सायंटिफिक इफेक्ट वगैरे असं सांगून न्यू सायकोलॉजिकल काय म्हणतात त्याला प्रिन्सिपल तुम्हाला सांगतो वगैरे असं सांगायचं आहे बा मानसशास्त्र आहे. आता मानसशास्त्र म्हणजे तरी काय? तर मानसशास्त्राचा असा एक सिद्धांत आहे की तुम्ही ज्या गोष्टीचं अखंड चिंतन करत राहाल त्याच्यासारखे तुम्ही व्हाल, असं मानसशास्त्र म्हणतं. संतांनी तरी काय सांगितलं, महाराजांनी तरी काय सांगितलं? जाता जाता एक गोष्ट सांगतो की महाराजांना विचारलं की महाराज 13 कोटी जप झाल्यावर राम दर्शन होईल का? म्हणले खरा मनापासून 13 कोटी जप केला तर रामाचं दर्शन नाही, तू राम होशील म्हणाले. खरंच. आणि किती किती लॉजिकल आहे, किती लॉजिकल आहे मला सांगा. 13 कोटी वेळा जर तुम्ही त्याचं स्मरण मनापासून केलं, एखाद्या गोष्टीचं 13 कोटी वेळा जर तुम्ही आवर्तन मनाने केलं तर तुमचं मन, तुमचं शरीर रामासारखं होईल यात शंकाच नाहीये. लॉजिकली परफेक्ट आहे, सायकोलॉजिकली परफेक्ट आहे. आणि पुढे जाऊन महाराजांचं एक शेवटचं बोधवचन सांगतो आजच्या ह्याच्यातलं. महाराज म्हणाले, परवाच आपण ते पाहिलं, मनाने तुम्ही मला घट्ट धरून राहा. मला म्हणजे कोण? महाराज म्हणाले, मी म्हणजे कोण आहे? नाम. जेथे माझे प्राण असं म्हणाले ना ते, ही सांभाळावी खूप. दुसरं म्हणाले, परमात्मा इज इक्वल टू सद्गुरू इज इक्वल टू नाम. परमात्मा म्हणजे सद्गुरू आणि सद्गुरू म्हणजेच नाम. नाम घेतलं म्हणजे सद्गुरू तुमच्या जवळ नव्हे, तुम्हीच तुमचा हात सद्गुरूने धरला. तेव्हा ते म्हणाले की मनाने तुम्ही मला घट्ट धरून ठेवलं तर तुमचं मन माझी जागा घेईल. आणि मग पुढे म्हणाले, तुमची देह बोली माझ्यासारखी होईल, तुमची देहाची लगट माझ्यासारखी होईल. आणि हे झालेलं आपण पाहिलेलं आहे. अनेक संत महात्म्यांचे शिष्य, अहो कशाला तुम्ही त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला अगदी सोपं सांगतो, आपण तिरुपतीला नेहमी जातो. अगदी तिरुपतीच्या गाभाऱ्यातले जे ब्राह्मण असतात, जे अर्चक आहेत, पुजारी आहेत, कायम भगवंताच्या सेवेमध्ये ते असे गंध, अहो त्यांना पाहिलं असं भगवंताला पाहतो की यांना पाहतो भगवंत, त्यांचं रूप त्यांच्यासारखं होतं की नाही? का होत असेल? कारण ते अखंड त्यांच्या चिंतनात आहे. लौकिक अर्थाने भगवान तिरुपतीच्या मूर्तीच्या अर्चक आहेत ते. किंवा अनेक सत्पुरुषांच्या जवळचे लोक तुम्ही पहा, अनेक सत्पुरुषांच्या जवळ राहणारे, त्यांच्या सेवेत राहणाऱ्या लोकांची अंगलट खऱ्या अर्थाने सेवे करत असेल तशीच होते. त्याचं सूत्र तेच आहे. पुन्हा पुन्हा नंबरपणे सांगतो की ज्याचं चिंतन आपण करत जातो ना, ज्याची सारखी आठवण आपण घेत राहतो ना, आपण तसेच होतो. त्याला काही काळ लागतो फक्त, पण तो काळ किती आणि कसा याचा विचार करण्यापेक्षा तेवढा काळ जर आपण त्याच्या चिंतनात म्हणजे भगवंताच्या जर नामात घातला सज्जन, तर ते स्थान जे आपल्या सद्गुरूंना अपेक्षित आहे की जे मला सुख मिळालं बाळा ते मी तुला द्यायला बसलोय, पण तू माझ्याकडे तोंडच फिरवत नाही, काय करू मी? ही संतांची अवस्था आहे. आजची झालेली सेवा नाथ महाराजांच्या चरणी आणि नाथांच्या चरणी आपण अर्पण करूया. आणि नाथ महाराजांनी आपल्याला जीवन जगत असताना जेव्हा केव्हा आपण खचून जातो, एखादा दुःखाचा प्रसंग येतो, त्यावेळेला सावध राहण्यासाठी, घट्ट राहण्यासाठी, कोलमडून न पडण्यासाठी, आपला धीर न सोडण्यासाठी एक अभंग लिहिलाय. तो अभंग आपण प्रार्थना रूप घेऊया, नंतर आपली उपासना श्रीराम. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू, कोणत्या गोष्टींचा नको खेद करू, कोणत्या गोष्टींचा पती लक्ष्मीचा जाणत असे, आवडीने भावे सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मुख
आवडीला ऐसे नाही, आवडीने भावे जैसी स्थिती आहे, तैसा परी राहे, जैसी स्थिती आहे, तैसा परी राहे. कौतुक पाहे संचिताचे, आवडीने भावे एका जनार्दनी, भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी, भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे, नाश आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे, आवडीने भावे. सद्गुरुनाथ महाराज की जय. लगेच आपण उपासना